आज निर्णय झाला, महाराष्ट्रातील जे कोणी न्यायालयात जायची भूमिका असेल त्यांच्याबरोबर चर्चा करू. पण आज तरी आम्ही विदर्भातून आमची वकील संघटना जी आहे या संदर्भात ती सर्व संघटना आता पूर्ण ताकदीनं मदत करायला तयार आहे. नाही, आमची भूमिका त्या JRच्या विरोधात आहे. ते आता 12 तारखेला एक 30 लोकांच्या नेत्यांची कोर कमिटीची बैठक होईल. जिल्हा वाईज आम्ही जबाबदाऱ्या फिक्स करतो आहोत आणि त्यानंतर ती डेट आम्ही सांगू. तर 94ला तुम्ही आमचं 16% आरक्षण त्याचा JR काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावणार. आमच्या नोंदी असून होतो म्हणलं, तुमचा बिना नोंदीचा 16% तुम्ही JR काढला, कशाच्या आधारावर काढला? ते कोणाचं आरक्षण आहे? आमचं हे दे. सगळ्या प्रक्रिया होणार. मग तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटावर सगळ्या गोष्टी होणार. हां, फक्त मी शांत यासाठी होतो, मला दम्मादम्मानी शांत राहून गेम करून मला मराठी आरक्षणात घालायची होती. मी 58 लाखातून 3 कोटी घातले. पुन्हा गप पडलो शांत राहिलो, गॅजेटियर घेतलं, पुन्हा शांत राहिलो. आता हे 17 संस्थांचं घेतलं, झालं, आता मोकळा झालो. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा आरक्षण 70 वर्षांपूर्वीच घटनेत नमूद केलं होतं. सर्वात आधी OBC 340 कलम लिहिलं, मात्र नेहरूंनी ते मंजूर केलं नाही. म्हणून बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. या दाव्याबरोबरच आणखी एक दावा व्हायरल होतोय, तो म्हणजे मराठा समाजानं आम्ही काही दलित नाही, आमच्याकडे 50 ते 100 एकर जमीन आहे, आम्हाला आरक्षण नको. बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की एक दिवस तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल, पण त्या दिवशी मी ते देण्यासाठी नसेल.